खाकी वर्दीवरचा विश्वास उडवून टाकणारी आणि सिनेमातील क्राईम थ्रिलरलाही मागे टाकेल अशी एक घटना पुण्यात घडली। पुण्याच्या विमाननगर भागातील रहिवासी असलेला 28 वर्षांचा तरुण भूषित उमेश शर्मा हा एका खासगी इन्शुरन्स कंपनीमध्ये कार्यरत आहे। 5 जुलै रोजी त्याचे काही जुने मित्र संभाजीनगरवरून त्याला भेटण्यासाठी पुण्यात आले होते। यामध्ये 28 वर्षांचा मोहम्मद काशान आझमी, त्याची पत्नी फायजा जमील आणि त्यांचा मेहुणा सय्यद जुबेर अहमद यांचा समावेश होता। विशेष म्हणजे मोहम्मद आझमी आणि त्याचे कुटुंब काही दिवसांपूर्वीच दुबईहून भारतात सुट्ट्या घालवण्यासाठी आलं होतं। दुबईच्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून त्यांना महाराष्ट्रातील निसर्गरम्य वातावरण, विशेषतः पुणे आणि लोणावळा परिसर पाहायचा होता। त्यानुसार 5 जुलैच्या दुपारी 2:30 वाजता हे चौघही अत्यंत उत्साहात भूषित शर्मा याच्या कारमधून लोणावळ्यातील प्रसिद्ध गार्डनमध्ये फिरण्यासाठी गेले। पावसाळी वातावरणाचा आनंद घेत गाणी ऐकत चाललेल्या या पर्यटकांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की कामशेतचा घाट ओलांडताना त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक 7 तास सुरू होणार आहेत। दुपारची सहल संपून रात्रीच्या वेळी जेव्हा हा ग्रुप परतत होता तेव्हा साधारण रात्री 8:30च्या सुमारास त्यांची कार कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर पोहोचली। अचानक मागून वेगात आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या झायलो कारने भूषितच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि त्यांच्या गाडीसमोर आपली कार आडवी लावली। हायवेवर अचानक गाडी आडवी आल्यामुळे भूषितने तातडीने ब्रेक दाबला। त्या पांढऱ्या झायलो कारमधून एकूण 6 जण खाली उतरले। आम्ही पोलीस आहोत आणि तुमच्या गाडीची झडती घ्यायची आहे असं सांगत त्यांनी या पर्यटकांना धमकवायला सुरुवात केली। गाडीत कोणताही संशयास्पद माल नसताना केवळ युरोपियन ब्रँडच्या कायदेशीर सिगारेटचं पाकिट सापडल्याचा बहाणा करून या वर्दीतील टोळीने पर्यटकांवर ड्रग्ज तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती घातली। तिथेच या पर्यटकांच्या 7 तासांच्या भयानक छळाची आणि अपहरणाची सुरुवात झाली। या तथाकथित पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत सर्वात आधी त्या 4ही पर्यटकांचे मोबाईल फोन स्वतःच्या ताब्यात घेतले, जेणेकरून ते कोणाशीही संपर्क साधू शकणार नाहीत। त्यानंतर सुरू झाला खंडणीचा उघड खेळ। या पर्यटकांकडे थेट 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। पैसे तात्काळ देण्यासाठी या 6 जणांपैकी 2 जण पर्यटकांच्याच गाडीत बसले आणि उर्वरित 4 जण पोलिसांच्या वाहनातून त्यांच्या मागे निघाले। रात्रीच्या अंधारात तब्बल 7 तास या चौघांनाही पुण्याच्या आणि तळेगावच्या वेगवेगळ्या भागात ओलीस ठेवून फिरवण्यात आलं। त्यांच्यावर मानसिक दबाव आणून ATM मधून पैसे काढायला भाग पाडलं गेलं। पण या कठीण आणि अत्यंत घाबरवून टाकणाऱ्या प्रसंगातही त्या पर्यटकांपैकी एका तरुणाने कमालीचं प्रसंगावधान दाखवलं। पोलिसांनी सर्वांचे मोबाईल फोन काढून घेतले असले तरी एका तरुणाच्या हातातील स्मार्ट वॉच म्हणजेच डिजिटल घड्याळ त्या आरोपींच्या नजरेतून सुटलं होतं आणि हे स्मार्ट वॉच पुढे त्यांच्या सुटकेसाठी देवदूत ठरणार होतं। तळेगाव दाभाडे इथल्या एका ATM सेंटरजवळ गाडी थांबलेली असताना आरोपींची नजर चुकवून त्या तरुणाने आपल्या स्मार्ट वॉचमधील इमर्जन्सी हेल्प फीचरचा वापर केला आणि पुण्यात राहणाऱ्या आपल्या एका मित्राला तातडीने धोक्याचा संदेश पाठवला। हा मेसेज मिळताच त्या मित्राने क्षणाचाही विलंब न लावता थेट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गाठलं। मेसेज मिळताच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले। तांत्रिक तपासाच्या आधारे त्या स्मार्ट वॉचशी कनेक्टेड असलेल्या लोकेशनचा माग काढत पोलिसांनी तळेगावच्या दिशेने आपली पथकं रवाना केली। पोलिसांचं पथक आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच पर्यटकांच्या गाडीत बसलेले ते तोतेगिरी करणारे पोलीस गाडीतून उतरून झायलो कारने पसार झाले। यानंतर या 4ही पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्यांनी कामशेत पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली। सुरुवातीला हा गुन्हा एखाद्या सराईत आंतरराज्य गुन्हेगारी टोळीने केला असावा असा पोलिसांचा अंदाज होता, पण जेव्हा CCTV फुटेज आणि सखोल तपास समोर आला तेव्हा स्वतः पोलीस खात्यालाच मोठा धक्का बसला। कारण हे अपहरणकर्ते दुसरे तिसरे कोणी नसून थेट पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी निघाले। खंडाळा महामार्ग पोलीस केंद्रातील पोलीस नाईक अमोल वायकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननावरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार ढवळे आणि त्यांच्यासोबत ट्रॅफिक मॅनेजमेंटचे काम करणारे वॉर्डन किसन बोमले, नितेश चव्हाण आणि तुषार घाडगे अशी या 6 आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की 6 पैकी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून फरार वॉर्डनचा शोध सुरू आहे। या सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 127(2), 308(2), 352, 351(2), 351(3) आणि 35 अन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत। या वर्दीतील दरोडेखोरांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाते।
पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। सुटकेनंतर भूषिश शर्मा याने घडलेला संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला। हे प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील कामशेत येथे सुरू झालं असल्यामुळे गुन्हा कामशेत पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला। सुरुवातीला पुणे ग्रामीण पोलिसांमधील काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला। सुरुवातीला नोंदवण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालात संशयित आरोपी म्हणून पोलिसांची नावे आणि वॉर्डनचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला होता, जेणेकरून खाकी वर्दीची बदनामी होणार नाही। मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप, प्रसार माध्यमांचा वाढता दबाव आणि घटनास्थळावरील तसेच टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांचे धाबे दणाणले। कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की पर्यटकांचे अपहरण करणारी ती पांढरी झायलो कार दुसरी तिसरी कोणाची नसून चक्क महामार्ग सुरक्षा पथकाची शासकीय गाडी होती। लोणावळ्यासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी जर रात्रीच्या वेळी दरोडेखोरांसारखं कृत्य केलं तर सर्वसामान्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा? या प्रकरणातील पीडित तरुणाने दाखवलेले प्रसंगावधान आणि स्मार्ट वॉचच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे या मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला, अन्यथा हे प्रकरण कधीच प्रकाशात आलं नसतं। पुणे ग्रामीण पोलीस आता या गुन्हेगार पोलिसांना न्यायालयात हजर करून त्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडी मागणार असं म्हटलं जाते। तुम्हाला काय वाटतं? सामान्य जनतेचं रक्षण करणाऱ्या या पोलिसांना त्यांच्या लज्जास्पद कृत्यासाठी कोणती कठोर शिक्षा झाली पाहिजे? आणि महामार्गावरील पर्यटकांची सुरक्षा वाढवण्यासाठी सरकारने काय पावलं उचलली पाहिजेत? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।